मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. प्रमुख उपघटक आहे लोकसंख्येचे घटक. त्यामध्ये आपण 3 उपघटक अभ्यासलेले आहेत. आज चौथा उपघटक अभ्यासूया, व्यावसायिक संरचना. लोकसंख्येचा हा महत्त्वाचा घटक की लोकसंख्येची विभागणी वेगवेगळ्या क्षेत्रात कशी झालेली आहे ते आपण व्यावसायिक संरचना या उपघटकामध्ये अभ्यास करणार आहोत. चौथा उपघटक व्यावसायिक संरचना. कार्यशील लोकसंख्या. कार्यशील याचा अर्थ उत्पादक, काम करणारी लोकसंख्या. 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष त्यांना म्हणायचं कार्यशील किंवा काम करणारी लोकसंख्या. 15 ते 59 या वयोगटातील स्त्री पुरुष प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यासारख्या विविध व्यवसायांमध्ये गुंतलेली असते. म्हणजे सगळी लोकसंख्या जी आहे काम करणारी ती प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती, पशुपालन वगैरे, द्वितीय क्षेत्र व्यापार, वाणिज्य वगैरे, तृतीय सेवा क्षेत्र, चतुर्थक बँक, विमा, सेवा क्षेत्राचा यामध्ये तृतीयक आणि चतुर्थकमध्ये समावेश होतो. अशा विविध व्यवसायांमध्ये ती गुंतलेली असते. वरील 4 प्रकारच्या व्यवसायात कार्यशील गटातील किती टक्के लोकसंख्या आहे त्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा स्तर ठरवता येतो. देशाचा विकास किंवा त्याचा स्तर ठरविण्यासाठी महत्त्वाची बाब काय माहिती हवी तर कोणत्या व्यवसायात किती प्रकारची लोकसंख्या आहे. मग प्राथमिक क्षेत्रात किती, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या आहे यावरून देशाचा विकास ठरवता येतो. उदाहरणार्थ प्राथमिक क्षेत्रात जर जास्त लोकसंख्या असेल तर याचा अर्थ असा की शेती आणि पशुपालन अशा प्राथमिक व्यवसायांवर आधारित लोकसंख्या जास्त आहे, म्हणजेच देशाचा विकास झालेला नाही. किंवा तृतीयक, चतुर्थक क्षेत्रात जास्त लोकसंख्या असेल तर देश विकसित आहे असं म्हणता येतं. आता या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. देशाच्या आर्थिक विकासाचं निदर्शक किंवा मापदंड आहे की कोणत्या व्यवसायात किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या किती प्रमाणात आहे. याचे कारण म्हणजे विकसित राष्ट्रांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रामुख्याने उपलब्ध असल्यामुळे अशा देशातील कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात जास्त आढळते. आता इथे विकसित देशांचं उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये औद्योगिक क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, म्हणून मग कार्यशील लोकसंख्या जी आहे ती प्राथमिक क्षेत्रात नव्हे तर द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक क्षेत्रामध्ये किंवा त्या व्यवसायात काम करताना दिसते विकसित देशामध्ये. या उलट पाहूया आपण. ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषीप्रधान आहे म्हणजे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे तेथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते. शेती आधारित व्यवसायांवर ती लोकसंख्या गुंतलेली आढळते म्हणजेच प्राथमिक व्यवसायात. हे विकसनशील देशांचं बहुधा उदाहरण आहे. आता तुम्हाला काम सांगितलेलं आहे, जरा प्रयत्न करा. तक्ता क्रमांक 2.3. आता पुढच्या पानावर तक्ता आहे हा दुसऱ्या प्रकरणातील तिसरा तक्ता. 2.3 मधील माहितीचे काळजीपूर्वक वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तक्त्याचा अभ्यास करायचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची. प्रश्न काय आहेत ते प्रथम पाहूया. 1. तक्ता काय दर्शवतो. 2. सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी. 3. कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे आणि कोणत्या वर्षी. प्रश्न क्रमांक 4. कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे. 5. कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे. 6. 1901 ते 2011 या सालातील अ-आ-इ ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. 7. स्तंभालेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष एका परिच्छेदात लिहा. आता आपण या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा तक्ता पाहूया. तक्ता क्रमांक 2.3 दिलेला आहे.
आणि भारताची व्यावसायिक संरचना दिलेली आहे भारताच्या संदर्भात, आणि त्याचा कालखंड दिलेला आहे 2001 पासून ते 1901 पासून ते 2011 पर्यंतचा कालखंड दिलेला आहे. कालखंड लक्षात घ्या. आता रकाने कोणकोणते आहेत पाहूया. पहिल्या रकाना वर्ष दिलेले आहे. नंतर प्राथमिक क्षेत्र कोणती कोणती आहेत, अ मध्ये दिले. आ मध्ये द्वितीय क्षेत्र कोणती कोणती आहेत. ई मध्ये तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र दिलेली आहेत. आता सालानुसार प्रमाण दिलेलं आहे. वर्ष आहे 1901चं पाहूया आपण. मग प्राथमिक क्षेत्र किंवा त्याला प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये इथे 1, 2, 3, 4 अंक जे दिलेले आहेत ते आहेत. 1 म्हणजे शेतकरी, 2 शेतमजूर, 3 पशुधन, वनसंकलन, मासेमारी इत्यादी, आणि 4 खाणकाम. या प्रत्येक क्षेत्रामध्ये 1901 मध्ये किती संख्या आहे, लोकसंख्या गुंतलेली, तर एकूण जर विचार केला प्राथमिक सेवा क्षेत्रात तर 71.9%. त्यामध्ये शेतकरी आहेत 50.6, शेतमजूर आहेत 16.9, पशुधन आणि मासेमारीमध्ये आहेत 4.3 आणि खाणकाममध्ये 0.1. हे झालं 2001चं प्रमाण. तेच प्रमाण पुढे 1951 मध्ये, 1961 मध्ये, 71, 81, 91, 2001 आणि 2011 पर्यंतचे दिले. हेच प्रमाण शेतकऱ्यांचं सरळ प्रमाण दिलं आहे, शेतमजुरांचं दिलं आहे, पशुधन मासेमारीचं आणि खाणकामाचं. हे झालं प्राथमिक सेवा क्षेत्राचं प्रमाण 2001 पासून तर 1901 पासून तर 2011 पर्यंत. आता दुसरं क्षेत्र जे आहे द्वितीय क्षेत्र दिले, तिथे 5 आणि 6 क्रमांकाचे व्यवसाय, 5वा आहे उद्योगधंदे आणि 6 आहे बांधकाम. इथे पण द्वितीय क्षेत्राचं जे प्रमाण दिलेलं आहे 12.5% लोकसंख्या गुंतलेली आहे. त्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये आहे 11.7 आणि बांधकाम क्षेत्रात 0.8. हे 1901चं प्रमाण दिलं आहे. तसंच प्रमाण पुढे 51, 61, 71, 81, 91, 2001 आणि 2011चं प्रमाण दिलेलं आहे. याप्रमाणे आता तिसरं क्षेत्र पाहूया, तृतीय किंवा सेवा क्षेत्र. इथे 7, 8, 9 दिले क्षेत्र. 7वा आहे व्यापार आणि वाणिज्य, 8 आहे वाहतूक, साठवण आणि दळणवळण, आणि 9 आहे इतर सेवा. आता आपण 1901चं प्रमाण पाहूया. तृतीय क्षेत्रामध्ये लोकसंख्या 15.6%, व्यापार आणि वाणिज्य त्यामध्ये 6.0%, नंतर वाहतूक, साठवण आणि दळणवळणमध्ये 1.1 आणि इतर सेवा क्षेत्रामध्ये 8.5. आता यावरून आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं. आपण 1901चं प्रमाण पाहूया की सेवा क्षेत्र प्राथमिक क्षेत्रामध्ये 71% लोकसंख्या होती आणि द्वितीय क्षेत्रामध्ये 12%, 12.5% आणि तिसऱ्या क्षेत्रामध्ये 15.6%. म्हणजे 1901चं प्रमाण आहे तर अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती. अशा प्रकारचे निष्कर्ष आपण प्रत्येक वर्षामध्ये काढू शकतो. यावरून आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया. प्रश्न क्रमांक आहे 1. हा तक्ता काय दर्शवतो? उत्तर: भारताची सन 1901 ते 2011 या कालावधीची व्यावसायिक संरचना या तक्त्यात दर्शवलेली आहे. 2. सर्वात जास्त कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात गुंतलेली आहे, कोणत्या वर्षी? उत्तर: भारतात प्राथमिक सेवा क्षेत्रात शेती व्यवसायात कार्यशील लोकसंख्या सर्वाधिक गुंतलेली आहे. सन 1951 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली असल्याचे दिसते. 3. कोणत्या व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे, कोणत्या वर्षी? उत्तर: भारतात द्वितीयक सेवा क्षेत्रात बांधकाम व्यवसायात सर्वात कमी कार्यशील लोकसंख्या गुंतलेली आहे. सन 1951 मध्ये फक्त 1.0% लोकसंख्या बांधकाम व्यवसायात गुंतलेली दिसते. प्रश्न क्रमांक 4. कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात वाढताना दिसत आहे? उत्तर: कार्यशील लोकसंख्या तृतीयक सेवा क्षेत्रातील व्यवसायात वाढताना दिसून येते. 5. कार्यशील लोकसंख्या कोणत्या व्यवसायात कमी होताना दिसत आहे? उत्तर: कार्यशील लोकसंख्या प्राथमिक सेवा क्षेत्रातील व्यवसायात कमी होताना दिसत आहे. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे उत्तरासह. 1901 ते 2011 या सालातील
आ ई ओळीतील सांख्यिकीय माहितीच्या आधारे सुयोग्य आलेख तयार करा. आपल्याला आलेख तयार करायचा आहे आ आणि ई ओळीतील आणि सर्व वर्षांचं जेवढं प्रमाण दिले ते घ्यायचं आहे. आता पहा इथे आकृती तक्त्यामध्ये काय दाखवले. प्रमाण घेतलेलं आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 10%. इथे हे जे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80पर्यंत घेतलं आहे टक्केवारी, ती 1 सेंटीमीटरचं 10% आहे. पहिल्यांदा घेतले प्राथमिक क्षेत्र, नंतर द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, म्हणजेच आ ई मधलं प्रमाण घेतलं आहे. आता पहा इथे सूची दर्शवली 1901, याचा अर्थ हे निळ्या रंगाचा चौकोन आहे आणि 2011चा थोडासा फिक्का रंग आहे, निळा आकाशी रंगाचा. आता पाहूया प्राथमिक सेवा क्षेत्रामध्ये 1901चं प्रमाण पाहूया 70% आणि 2011चं प्रमाण पाहूया ते आहे 50%पेक्षा थोडं कमी आहे. द्वितीय क्षेत्रामध्ये याचं प्रमाण पाहूया 1901मध्ये ते आहे 10 पॉईंटच्या पुढे आहे, 10%च्या थोडंसं पुढे आहे द्वितीय क्षेत्रामध्ये. आणि 2011चं प्रमाण जे आहे ते आहे 20%च्या पुढे, इथे प्रमाण वाढत आहे, लक्षात येते. आता तृतीय क्षेत्रामध्ये प्रमाण आहे 1901मध्ये 20%पेक्षा थोडंसं कमी आहे, 15%च्या पुढे आहे. आणि 2011मध्ये ते प्रमाण आहे जवळजवळ 30%च्या आसपास जात आहे हे प्रमाण, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय सेवा क्षेत्राच्या संदर्भातला आलेख तयार केलेला आहे 1901 ते 2011 या सालामधील. अशा प्रकारे कोणतंही साल दिलं तर प्रमाण घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर 10% आणि आलेख तयार करता येईल. शेवटचा प्रश्न आहे 7वा. स्तंभलेखाची तुलना करून तुमचे निष्कर्ष परिच्छेदात लिहा. उत्तर: भारतातील कार्यशील लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायातून कमी होत आहे. द्वितीयक व तृतीयक व्यवसायात कार्यशील लोकांचे प्रमाण वाढत आहे. आपण या तक्त्यावरून निष्कर्ष काढलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असल्यास या चॅनलला जरूर भेट द्या. चॅनलची प्लेलिस्ट पहा. व्हिडिओ पाहून आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.